शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि श्रीगणेशं नमामि. कार्याला म्हणजे कुठल्याही गोष्टीला सुरुवात करताना आपण गणपतीला नमन करतो, तसं गणपतीचं ध्यान म्हटलंय. आता ज्या ललिता देवीचं आपण स्तोत्राचा अर्थ बघणार आहोत, त्या देवी मातेला एक छोटीशी प्रार्थना करावीशी वाटते. मी जिच्या कृपेनं मला हे तुम्हाला सांगायची काहीतरी शक्ती प्रेरणा मिळेल म्हणून मी तिला एक प्रार्थना म्हणणार आहे. माते तुझ्या चरण आश्रय देसी आम्हा, तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त. सर्वस्व तूचा मुसे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे न नाते. वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिशी मम चोजनामी. तू माय एक करिसी मम चोजनामी. तिच्या कृपेनं सगळं व्यवस्थितपणे सांगायची बुद्धी प्रेरणा मला मिळो, हीच तिच्या चरणी प्रार्थना. आतापर्यंत आपण श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र जे आहे अनुष्टुप छंदामधले, त्यातल्या 10 श्लोकांचा अर्थ बघितला होता. आणि त्या 10 श्लोकांमध्ये मिळून साधारणपणे 25-20 नामावली म्हणजे तिची नावं त्याच्यामध्ये आतापर्यंत आलेली होती. आपण थोडासा आढावा फक्त पाठीमागचा घेऊया. त्या देवीचं स्वरूप कसं आहे, तिचं मुखकमल कसं आहे, तिचे हात कसे आहेत, ती कशी आहे, आणि अशा तऱ्हेचं सगळं वर्णन आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालेलं आहे. आपण मागच्या म्हणजे तिने कानामध्ये कसे कर्णकुंडल घातलेली आहेत, रत्नजडी कसं चमकते, तिचं बऱ्याच कदंबाच्या वृक्षांची फुलं कानावरती घातलेली आहेत, तिच्या चेहऱ्यावरती कसं तेज आलेलं आहे, असं सगळं वर्णन. म्हणजे आता तिच्या मुखापासून असं आपण एक वर्णन करत 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 आलेलो आहोत. आणि अशा तऱ्हेनं आपण 10 त्यांनी तिच्या ओठांचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. आपण शेवटच्या 9व्या श्लोकामध्ये बघितलं होतं की जणू काही तोंडलं पिकल्यावर जसं लालिमा येते तसं लालिमा तिच्या ओठांवरती आपल्याला बघायला मिळते आहे. त्यानंतर ती जो विडा मुखामध्ये झालेला आहे त्याचा वास पंचकपूर घालून जो विडा तयार केलेला आहे सुगंधी द्रव्य घालून, तर त्याचा वास आसमंतामध्ये भरलेला आहे वगैरे, असे सगळं वर्णन आतापर्यंत आपण बघितलं. म्हणजे देवीच्या सर्व गोष्टींचं वर्णन आतापर्यंत बघितलंय. आता आपण 11व्या श्लोकाकडे जाणार आहोत. तेव्हा तो 11वा श्लोक असा आहे. निज सल्लाप माधुर्य विनिर्भत्सित कच्छपी, मंद स्मित प्रभापूर मज्जत कामेश मानसा. तर इथं कच्छपी याचा अर्थ आहे वीणा. म्हणजे सरस्वती देवीच्या हातामध्ये जी वीणा असते तिला कच्छपी वीणा असं नाव दिलेलं आहे, संबोधलं जातं तिला कच्छपी वीणा. म्हणजे आणि सरस्वती देवी जेव्हा वीणा वादन करते त्याचा नाद निज सल्लाप माधुर्य, माधुर्य अतिशय गोडवा आहे त्याच्यामध्ये, नाद मधुर असं त्या सरस्वतीचं वीणा वादन आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणजे सरस्वती जेव्हा वीणेतील झंकार काढत असते तेव्हा आपल्या कानाला खूप असते असं छान ऐकायला अगदी बरं वाटत असतं. तसं ह्या ललिता देवीचं जे बोलणं आहे
म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये सुद्धा इतका गोडवा आहे की त्या सरस्वतीच्या वीणेतून मिळणारे जे झणकार आहेत किंवा जे नाद माधुर्य आहे ते माधुर्य ह्या तिच्या स्वरांना म्हणजे तिच्या बोलण्यातील स्वरांना सुद्धा लाजवतील. इतके सुंदर गोड मधुर म्हणजे इतकं गोड बोलणं आहे. काही काही जणांचं आपण बघतो की इतकं छान मधुर बोलत असताना ऐकत राहावं असं वाटतं. पण काही काही जण उगीच भसाड्या आवाजात जर काही बोलले किंवा जोर जोरात काही बोलत असले तर आपल्याला नको वाटतं ऐकायला. आपण जरा तिथून थोडस लांब जातो किंवा कमी ऐकायचा प्रयत्न करतो. पण काही काही जणांचे स्वरच इतके नाजूक असे असतात ना, मंजूळ स्वरामध्ये ते आपल्याला सांगत असतात. तसं ह्या ललिताच्या मुखातून बोलले जाणारे जे शब्द आहेत ते अगदी मंजूळ मधुर आहेत. म्हणजे षडज स्वरामध्ये जरी सरस्वतीच्या वीणेतून गायन केलेलं असलं ते खर तर कधी कधी अस्पष्ट असे स्वर शब्द ऐकू येतात. परंतु ललितेच्या मुखातून पडणारे जे शब्द आहेत, तिच्या मुखातून बाहेर येणारे जे शब्द आहेत त्यांचे उच्चार मात्र अतिशय स्पष्ट आणि सुमधूर ऐकायला येतात. असं वर्णन या पहिल्या ओळीमध्ये आहे. मंदस्मित प्रभा. पण ही देवी जेव्हा ही ललिता देवी सुद्धा जेव्हा गायन करते म्हणजे सरस्वतीच्या वीणेची स्वरांची तुलना हिच्या शब्द उच्चाराबरोबर केली गेलेली आहे. ही देवी जेव्हा संगीत गायन, कारण देवीला दत्ताला हे गायन क्रिया, शंकराला गायत्री देवीला ही गायन सेवा अतिशय प्रिय आहे. काही देवांच्याकडे तुम्ही गाण्यातून जेव्हा जाता आर्ततेनं एखादं गायन करता तेव्हा तुम्ही त्या देवतेच्या अगदी जवळ जाऊन पोहोचता. आणि ते ह्या देवीच्या जवळ जाताना सुद्धा संगीत गायन असं जर केलं तेव्हा ते स्पष्ट वर्णोच्चार असतील. काही जण शब्द म्हणजे गाणं म्हणतात किंवा एखादं गायन कला सादर करतात तेव्हा उच्चार जर स्पष्ट नसतील तर आपल्याला गाण्याचे शब्द कळत नाही. आणि शब्द कळले नाही तर ते आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचत नाही. आणि त्यामुळे काय होतं मग त्यामुळे काही वेळेला वाद्य जास्त प्रत्यक्ष शब्द मात्र त्या गाण्याचे काहीही आपल्याला कळत नाही. परंतु ह्या ललितेचे जे शब्द उच्चार आहेत ते इतके स्पष्ट आणि मधुर आहेत की ते आपल्या अंतर्मनाला भिडतात. इतकी छान तिचं बोलणं आहे. म्हणजे ती गायन करत असताना त्याला वाद्यांची साथ असो अगर नसो पण ही गायनाची आराध्य देवता म्हणून तिला संबोधलं गेलेलं आहे. असं तिचं वर्णन या पहिल्या ओळीमध्ये आपल्याला कळते. नंतर पुढच्या ओळीमध्ये निज सल्ला. आता इथं त्या ओळीमधल्या शब्दांचा अर्थ थोडक्यात निज सल्ला. स आलाप, आलाप घेऊन म्हणजे रागदारीमध्ये जे आ वगैरे करून जे गातात त्याला आलाप घेणं म्हणतात. म्हणजे ते तेवढ्या त्या स्वरांमध्ये. आता आपल्याला माधवीताई याबाबत जास्त चांगलं सांगू शकतील. तर आलापामध्ये स आलाप, आलापासहित जे गाणं निज सल्लाप म्हणजे निज स्वतः ती आलापासहित हे गाणं जेव्हा गात असती तेव्हा त्याच्या माधुर्य अतिशय गोडवा भरलेला होता. म्हणजे आलापासहित गायनामध्ये अतिशय मधुर गोडवा आहे आणि कच्छपी वेणेपेक्षा त्यात जास्त माधुर्य भरलेलं आहे. आणखी पुढच्या ओळीला ते सांगतायत ज्यामुळं काय होतंय तिच्या चेहऱ्यावरील मंदस्मितामध्ये मंदस्मित प्रभापूर. प्रभा म्हणजे एक प्रकारची तेजवलय. तिच्या चेहऱ्यावरती तिच्या मधुर हास्यामध्ये एक प्रकारचं तेजोवलय असल्यासारखं दिसतंय. आणि त्या तेजोवलयामध्ये प्रभापूर म्हणजे जणू काही त्याचा पूर आलेला आहे. म्हणजे सगळीकडे ती प्रभा फाकलेली आहे. आणि मज्जत कामेश मानस. आता इथं कामेश म्हणजे श्री महादेव किंवा शंकर म्हणजे कामराज किंवा आपण म्हणतो ना कामदेव असे सगळ्या नावाने म्हणजे त्या तिच्या चेहऱ्यावरील मंदस्मित आणि तिच्या आवाजातला गोडवा, तिने उच्चारलेले स्पष्ट शब्द, तिने केलेलं सुंदर असं गायन, ह्या सगळ्यामुळं हे जे महादेव आहेत कामेश आहेत हे तिच्यामध्ये अगदी बुडून गेले. म्हणजे त्यांचं मन भरून गेलेलं आहे, बुडून गेलेले आहेत ते तिच्यामध्ये. तिच्या मंद प्रभेमध्ये आणखीन सौंदर्यामध्ये तिच्या भर घातली गेली. आतापर्यंत आपण तिचं सौंदर्याचे अनेक श्लोकांमध्ये वर्णन बघितलेलंच आहे.
ह्या गोष्टीनं आणखीन तिच्या सौंदर्यामध्ये भर घातली आहे आणि त्यामुळं महादेव म्हणजे कामेश अगदी मोहून गेलेले आहेत. इथं आणखीन एक अर्थ असा आहे की खळाळणाऱ्या स्वच्छ पाण्याचा प्रवाह जर असेल तर त्या नदीच्या प्रवाहाच्या पाण्याचा खळखळाट म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा कानाला इतका मधुर गोड वाटत असतो आणि त्या कलकलाटाने सुद्धा आपण तिच्याकडं आकृष्ट होतो. समजा आपल्या गावाच्या शेजारी एखादी नदी वगैरे वाहत असेल आणि आपण संध्याकाळी जर तिथं जाऊन छान तिथं कठड्यावर बसलोय आणि नदीच्या पाण्याचा असा वाहणाऱ्या प्रवाहाचा आवाज जर ऐकायला आला तर आपल्याला ती जी किलबिल, तो जो प्रवाहाचा कलकलाट आहे तो अगदी आपल्याला छान वाटतो की जणू काही एखादं संगीत आपल्या कानावर पडते, मधुरता त्याच्यातनं आपल्याला. आणि त्यामुळे ती नदी जशी मोहक दिसेल तसं ही ललिता अंबिका देवी सुद्धा मोहक दिसते आणि तिच्या या मोहक चेहऱ्यानं कामेश म्हणजेच महादेवांच्या मनाला मोहिनी पडली आहे आणि इतकी सुंदरता तिच्या चेहऱ्यामध्ये पण आहे आणि तिच्या वाणीमध्ये म्हणजे तिच्या स्पष्ट बोलण्यामध्ये सुद्धा आहे. असं ह्या दोन ओळींचा मज्जत कामेश मानसा म्हणजे त्यांच्या मनामध्ये असे छान भाव असे भाव उत्पन्न होणं म्हणजे त्यांचं मन तिच्यामध्ये गुंतून गेलेलं आहे असा अर्थ मज्जत कामेश मानसा या शब्दाचा. आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. असा हा 11वा श्लोकाचा इथं आपण संपतो. इथं 27-28 नामावलीपर्यंत आपण आलेलो आहोत. आता 12व्या श्लोकाकडे जाऊ. 12व्या श्लोकामध्ये मात्र 2च नावं येत आहेत. त्या संपूर्ण एक ओळ म्हणजे एक नाव आहे, अनाकलित सादृश्य चिबुकश्री विराजिता. आता अनाकलित म्हणजे जे आपल्याला न कळणारं असं आहे, अतुलनीय असं वर्णन केलेलं, सादृश्य असं सुंदर वर्णन तिचं केलंय. चिबुकश्री विराजिता. चिबुक म्हणजे हनुवटी, तिच्या हनुवटी सादृश्य म्हणजे इतकं सुंदर, अतुलनीय, अवर्णनीय असं वर्णन तिचं ह्या श्लोकामध्ये केलेलं आहे की चिबुकश्री विराजिता, तिच्या मुखकमलावर असणारी जी हनुवटी आहे ती हनुवटीच सुद्धा इतकी सुंदर आहे की त्यासारखं दुसरं काही नाही. आता त्याची तुलना कशाबरोबर केलेली आहे म्हणजे तिची जी बघा, तिच्या चेहऱ्याचं वर्णन करताना आपण ओठांचं बघितलं, डोळ्यांचं बघितलं, चाफेकडे नाकाचं बघितलं, कपाळाचं बघितलं, हे सगळं वर्णन करत करत आपण आता खाली आलेलो आहोत. आता तिच्या हनुवटीकडे बघायचंय. तर हनुवटी कशी आहे तिची? चिबुक श्री विराजिता म्हणजे एक प्रकारचं वैभव, श्री वैभव किंवा सगळ्यात चांगली गोष्ट असा अर्थ श्री या शब्दामध्ये. विराजिता आहे म्हणजे तिथं ती आहे. चेहऱ्यावरती असणारी हनुवटी इतकी सुंदर आहे की त्यासारखं दुसरं काहीच नाहीये. कारण ह्या श्रीदेवीची हनुवटी जी आहे ती अगदी निमुळती चिंचोळी अशी छान आहे. त्यामुळं तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेली आहे. हनुवटीचं वर्णन करण्याकरता कवींनाही कसली उपमा देणं हे काही वेळेला जमत नाहीये. फार तर आपण असं म्हणू शकतो की सुकोमल कांती असलेल्या तिच्या मुखचंद्रमाला जर नितळ अशा आरशाची उपमा दिली तर आरशाला जसं आपण पूर्वीच्या काळी असे म्हणजे हातात धरून असं त्या आरशामध्ये बघायला जात, हाताला अशी त्या आरशाला मूठ असायची. तर त्या आरशाची जी मूठ आहे ती मूठ म्हणजे जणू काही हनुवटी आहे. म्हणजे आपलं मुखकमल म्हणजे जणू आरसा आणि त्या आरशाची मूठ म्हणजे धरण्याची तर ती म्हणजे जणू हनुवटी देवीची आहे असं थोडस एक वर्णन येते. किंवा दुसरा आणि एक अर्थ असा आहे की मुखचंद्रावरती तिच्या ज्या एक हास्य किंवा एक प्रभा, एक आपल्याला सुंदर असं सौंदर्य दिसतंय तर ते एखाद्या कमळाप्रमाणे आहे. कमळ म्हणजे अनेक कमल पत्र म्हणजे कमळ जर फुललेलं असेल तर तिच्या पाकळ्या फुलल्यावरती जसं ते कमळपत्र सुंदर दिसतं त्याप्रमाणे उभे असलेले विकसित लंबगोल पद्मकमळ म्हणजेच तिची हनुवटी. म्हणजे ती पद्मकमळ म्हणजे मुकुट किंवा तो आरसा म्हणूया आणि त्याला धरण्यासाठी जो आहे ते म्हणजे हनुवटी. अशी ही एक कल्पना त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. त्याच्या पुढे आपल्याला म्हणजे आपल्याला मागच्या
नाही या श्लोकामध्ये. ते आणखीन एक पुढे वर्णन असं सांगितलं मागच्या श्लोकामध्ये, कामेश म्हणजे महादेव म्हणजे पती तिचा, त्याचा उल्लेख आलेला आहे. तर तो जो कामेश आहे तो मागच्या म्हणजे तो लुप्त झालेला आहे. त्या ललितांबिकेच्या श्रीदेवीच्या सौंदर्यावरती लुप्त होऊन कामेशानं कामेश बद्ध मांगल्य, बद्ध म्हणजे बंधन, मांगल्य सूत्र म्हणजे मंगळसूत्र. म्हणजे एक म्हणे आपण म्हणतो ना की जेव्हा मुलींची लग्न ठरतात तेव्हा आपण म्हणतो अगं मंगलमण्याचं बंधन तुझ्या गळ्यामध्ये आता येणार आहे, म्हणजे म्हणून त्याला ते मंगळसूत्र असं, म्हणजे जे मंगलमय आहे, चांगलं आहे, छान आहे, उत्तम आहे असं ते मंगळसूत्र. आपण सूत्र म्हणजे दोऱ्यामध्ये बांधलेलं बंधन, मंगळसूत्राचं बंधन जे आहे ते बंधन ह्या कामेशानं महादेवानं या ललिता देवीच्या गळ्यामध्ये घालून तिची आणखीनच शोभा वाढवलेली आहे. तुम्ही बघा नवविवाहित जर एखादी मुलगी असेल तर तिने गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलेलं असतं किंवा जे मुहूर्तमणी छोटासा घातलेला असतो, त्यामुळं त्या म्हणजे कुमारी असताना आणि आता सौभाग्यवती झाल्यावरती तिची जी एक शोभा आहे ती वाढलेली आपल्याला दिसतं. आपण म्हणतो नवरीचं तेज आलंय ना तिला, गळ्यात मंगळसूत्र वगैरे घातल्यावर एकदम ती वेगळीच दिसायला लागली, छान दिसायला लागली. तसं ह्या देवीचं सुद्धा रूप वाढायला लागलेलं आहे. म्हणजे रूप आणखीनच शोभित कंधरा, कंधर म्हणजे आपला गळा, म्हणजे तिनं म्हणजे आता इथं नुसतं तिला मंगळसूत्र फक्त घातलेलं आहे असं नाहीये, तर त्याचबरोबर तिच्या कारण लग्नामध्ये पूर्वीच्या काळी लग्नामध्ये कुड्या बुगड्या वगैरे असं घातलं जायचं, पायामध्ये जोडव्या, हे सगळं नथ वगैरे हे सगळं म्हणजे घातलं जायचं. तेव्हा लग्न व्हायचं तेव्हा जरी समजा घरामध्ये एकच नथ असली तरी लग्नापुरती त्या म्हणजे जी सौभाग्यवती होणार आहे तिच्यासाठी ती वापरली जायची. आता सगळेच दागिने घातलेले असतात मुलींनी, पण पूर्वीच्या काळी तसं नसायचं. त्यामुळं तो विवाह विधी संपन्न होण्यासाठी नाकामध्ये नथ, कानामध्ये कुड्या बुगड्या हे सगळं घालून मंगलमय बंधन तिने निर्माण केलेलं आहे. आणि त्या मंगलमय बंधनानं तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडलेले. कामेशबद्ध मांगल्य सूत्र शोभित कंदरा, तिचा गळा आणखीनच शोभून दिसतोय. म्हणजे जे मांगल्याचं बंधन तिच्या गळ्यामध्ये या पतिराजांनी कामेशाने घातलेलं आहे ते आपोआपच आणखीनच शोभून दिसतंय. असं वर्णन ह्या 12व्या श्लोकामध्ये आपल्याला दिसतंय. तर पुढे आपण 13व्या श्लोकाकडे जाणार आहोत. 13वा श्लोक असा आहे, कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता रत्नग्रैवेय चिंताक लोल मुक्ता फलान्विता. कनक अंगद असा अर्थ आहे. कनक म्हणजे सोनं आणि अंगद केयूर म्हणजे दंडातील वाकी, बाजूबंद असं आपण त्याला म्हणतो. तर तिच्या म्हणजे सोन्याने मढवलेलं म्हणजे सोन्यामध्ये मढवलेलं दंडातील वाकी जी आहे, कनकांगद केयूर कमनीय भुजान्विता, भुजा म्हणजे बाहू, आपल्या दंडावरती तिच्या कमनीय म्हणजे ते दंड सुद्धा तिचे कसे आहेत की सुंदर असे, म्हणजे ज्याला एक प्रकारचं लावण्य आहे किंवा गोडवा आहे ते जे म्हणजे गोलाई जे आहे त्या दंडावरती ते बाजूबंद तिने जे बांधलेले आहेत की जे सोन्या रूपाने, जे सोन्यानी आणि डायांनी दंडावरती सोन्या मोत्याच्या केयूर म्हणजे या दंडातील वाकी जी आहे ती बाहून भोवती तिने घातलेली आहे. आजही आपण बऱ्याच ठिकाणी या म्हणजे लग्न समारंभामध्ये दंडामध्ये बाजूबंद किंवा मोठमोठ्या घराण्यांमधल्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्या नाकामध्ये नथ, कानामध्ये कुड्या बुगड्या आणि दंडावरती बाकी, पायात पैंजण, असं हे सगळं काही गोष्टी असं ठरलेल्या असतात की त्या त्यांनी परिधान केलेले असतात. तर तसं हिनी आपल्या बाहूंवरती दंडावरती सोन्या मोत्याचा अशी ही दंडातील वाकी घातली आहे. आणि आपल्या त्याच्या पुढे आणखीन त्यांनी असं वर्णन केलंय, रत्नग्रैवेय चिंताक लोल मुक्ता फलान्विता. आता इथं रत्नग्रैवेय म्हणजे रत्न जडित
असे सोन्या मोत्यांनी मढवलेले सुंदर सुंदर सुशोभित असे हार, चिंताक म्हणजे चिंतामणी सारख्या रत्नांनी युक्त सोन्या मोत्यांमध्ये मढवलेले असे अनेक हार, माळा तिने गळ्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे ती आणखीन सुशोभित दिसते. आणि ते हार जेव्हा गळ्यामध्ये घालतात तेव्हा तिच्या वक्षस्थळांवर म्हणजे आपण असं घातले तर आपल्या उरोजांवरती ते हार सगळे असे डुलत असतात. म्हणजे आपण जर इकडं तिकडं जात असलो तर ते हाल असे इकडं तिकडं हलत असतात. म्हणून त्यांनी त्याचं वर्णन केलं लोल मुक्ता फलांगिता. म्हणजे जसं एखादं फळ वाऱ्याने जसं डोलावं तसं तिच्या उरोजांवरती, तिच्या त्या वक्षस्थळावरती तिने जे सोन्या मोत्याचे दागिने अनेक रत्नांनी युक्त असे जे तिने परिधान केलेले आहेत, त्या साखळ्या किंवा त्या मोठ्या मोठ्या माळा, यामुळं तिला आणखीनच आणि काय होते ते हल्लं की त्या रत्नांची जी चमक आहे, ती जी प्रभा आहे तिच्या चेहऱ्यावरती पडते आणि त्यामुळं आणखीनच तिचं चेहरा सुंदर दिसतोय. आणि ते बघायला तिचं कमनीय असं शरीर आपोआप आता हळूहळू एक एक अवयवांकडे आपल्याला पुढं पुढं वर्णन करताना दिसणार आहे. म्हणजे आता आपण तिच्या मुखकमलाचं सगळं बघितलं, हनुवटीचं बघितलं, गळ्यामध्ये तिने काय घातलंय ते सगळं बघितलं. आणि इथं मुक्ताफळ म्हणजे इथं मुक्ताफळ म्हणजे मोती असा अर्थ आहे. मुक्त फलान्विता म्हणजे तिने जे त्या सोन्या मोत्यांमध्ये मढविलेल्या मोत्यांचे दागिने परिधान केलेले आहेत, एक सर म्हणा किंवा टपोरे मोत्यांच्या माळा. पूर्वीच्या काळी आत्तासारखं इतकी वैविध्यता दागिन्यांमध्ये फारशी नसायची, ठराविक असायची, पण त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आता जे आपण बघतो आर्टिफिशियल पण तितकेच असतात आणि सोन्या मोत्यांमध्ये पण तितकेच बघायला मिळतात. तर असे सुंदर हार तिने परिधान केलेले आहेत आणि वक्षस्थळावर ते हार डुलत आहेत आणि ते सुंदर असे तिचं कमनीय चेहरा म्हणजे गळा सुशोभित झालेला आहे. कानामध्ये तिने परिधान केलेल्या गोष्टींमुळे ती आणखीन सुशोभित दिसते. असं वर्णन या 13व्या श्लोकामध्ये आपल्याला थोडंफार बघायला मिळतंय. म्हणजे तिने जे बाहुबंदामध्ये घातलेल्या वाकी आणि गळ्यामध्ये घातलेले हार यामुळं तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आहे, असा थोडासा मथितार्थ या श्लोकामध्ये असलेल्या बघायला मिळतो. आता 14वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये त्या देवीचे, श्रीदेवी जी आहे त्या मागील श्लोकांचा आधार आपल्याला इथं घ्यावा लागतो. कामेश्वर म्हणजे कामेश म्हणजे ह्या देवाशी आता तिचं लग्न झालेलं आहे असं आपल्याला मागच्या श्लोकामध्ये कळलं. कारण मंगळसूत्राचं बंधन त्यांनी तिच्या गळ्यात घातलंय ही गोष्ट आपल्याला असं सूचित करते की त्या कामेशाचं आणि श्रीदेवीचं लग्न झालेलं आहे. पण ही सौंदर्याची खाण असलेली देवी, सौंदर्याची खाणच आहे ती. पती हाच परमेश्वर म्हणजे कामेश्वर आहे असं मानती आहे. म्हणजे तिला जो पती मिळालेला आहे तो कामेश, महादेव, कामेश्वर, कामराज अशी अनेक नावं पुढे पुढे एक एक ठिकाणी आलेली आहेत. तर ह्या पतीला ती आपला परमेश्वर मानते. पती हाच परमेश्वर आहे, परंतु त्याचं प्रेम आपल्याला मिळावं, त्याचं अमौलिक असं प्रेम आपल्याला लाभावं अशी ती आशा करते. म्हणून इथं कामेश्वर प्रेमरत्न म्हणजे रत्न मिळावीत आपल्याला असं जसं आपल्याला वाटत असं तसं अमौलिक अशा प्रेम आपल्याला मिळावं अशी तिची इच्छा आहे. त्यासाठी ते प्रेमरूपी रत्न आपल्याला लाभावं म्हणून ती काय करते, मणी पणस्तनी म्हणजे त्यासाठी ती आपले जे उरोज आहेत मणी, आता इथं मणी म्हणजे फलासारखे, मणी प्रतिपणस्तनी, स्तन म्हणजे तिचे 2 उरोज, तिचे जे 2 उरोज आहेत ते सुंदर अशा फुलांसारखे म्हणजे तिच्या देहावर उमललेले 2 पुष्प किंवा फळ असं तिच्या वक्षस्थळाचं वर्णन इथं आपल्याला बघायला मिळते. आणि ते जे फळ आहेत 2 फळांसारखे दिसणारे लगडलेले असं जे आहे
ते तिनं त्याचे प्रेम, मौलिक असं प्रेम आपल्याला मिळावं म्हणून तिने जणू काही त्याला ते अर्पण केलेलं आहे. आपल्याकडं म्हणजे मिलन असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण एकमेकाला घट्ट मिठी मारतो, अशी जेव्हा कृती होती तेव्हा या फळांची एकमेकाला देवाणघेवाण झाली आहे, अशा अर्थानं त्याचा अर्थ असावा असं मला वाटतंय. त्यामुळे तिने त्याला ते 2 फळं अर्पण केलेली आहेत आणि त्या बदल्यामध्ये त्याचं अमौलिक असं जे प्रेम आहे ते आपल्याला मिळावं असं तिची अपेक्षा आहे. म्हणजे त्या प्रेमासाठी ती त्याच्याकडे आकृष्ट झालेली आहे आणि त्यासाठी तिने त्याला आपल्या स्वतःला अर्पण करून टाकलेलं आहे. पुढच्या ओळ जे आहे, नाभ्याल वाल रोमाली. आता हे वर्णन करताना त्यांनी ही जी कल्पना केलेली आहे की तिची 2 फळं लगडलेली आहेत तिच्या देहावरती, त्याचं वर्णन ह्या ओळीशी आहे. नाभ्याल वाल रोमाली लता फल कुचद्वयी. लता फल म्हणजे जेव्हा एखादी वेली असती सुंदर अशी, त्या वेलीला फुलं जशी फळं लगडलेली असतात, तसं समजा एखादी सुंदर वेली आहे आणि त्याला अनेक फळं लागलेली आहेत, तर तसं हिच्या नाभी प्रदेशातून म्हणजे तिच्या पेंबीमधून किंवा नाभी कमळामधून जेव्हा वर आलेला असा जो भाग आहे रोमलता, आता तिच्या नसा असा तिचा अर्थ आहे, इतकी सुंदर त्या तिच्या नाभीतून निघालेल्या अनेक शिरांना म्हणजे अनेक फांद्यांना म्हणूया आपण इथं अर्थ त्याचा, तर त्या फांद्यांना ही 2 अशी फळं लगडलेली आहेत आणि या फळातील गोडवा माधुर्य त्यात रोमाली लता फलकुचद्वयी, द्वयी म्हणजे 2, आणि त्यामुळं ते जे फळं लागलेली आहेत तिच्या नाभी कमलातून निघालेल्या, ते जर समजा त्यातून उगवलेले फळं असतील, त्याला लगडलेली फळं असतील, तर ती फळं जी आहेत त्यांच्यामध्ये इतका देखणेपणा आहे, गोडवा आहे, माधुर्य आहे की हे तिनं स्वतःहून प्रेमाच्या मोबदल्यामध्ये त्याला अर्पण केलं आहे. म्हणजे अमूल्य प्रेमाच्या प्राप्ती खातर हे समर्पण त्याला तिनं केलेलं आहे. आतापर्यंत इथं जे थोडस वर्णन आहे ते थोडस उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती अशा अलंकारांचा संयोग इथं आपल्याला झालेला दिसतोय. वाग्देवतांनी जेव्हा छंदोक्त वाणीतून हे वर्णन केलं आहे त्यावेळेस त्यांनी हा अलंकारांचा उपयोग करून, रूपकांचा उपयोग करून आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ती अशी ही देवी ही आपल्या पतीला आपल्याकडे करून घेण्यासाठी म्हणून म्हणजे तिने त्याला सगळं आपलं समर्पित भावना झालेली आहे असं सांगितलंय. आतापर्यंत जे श्लोक आपण बघितले 14व्या श्लोकापर्यंत तिचा गळा, तिचं वक्षस्थळ, बाहू यांचं वर्णन आहे. त्याच्या अगोदर तिचे डोळे, तिचे नाक, मुखकमल यांचं वर्णन आलेलं आहे. आता या पुढं मात्र 15व्या श्लोकामध्ये त्या देवीच्या कटी प्रदेशाचे म्हणजे कमरेच्या भागाचे वर्णन त्या 15व्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता इथं त्यांनी पाठीमागच्या श्लोकामध्ये 14व्या श्लोकामध्ये लता वेल असा अर्थाने तिच्या नाभी कमळातून निघालेली जे अनेक नाडे आहेत त्या नाड्यांची वेल तिच्या शरीरामध्ये पसरलेली आहे आणि त्याने असे म्हणले लता वेल. इथं त्यांनी लक्षरोम लताधार तासमुन्नेय मध्यमा स्तनभाड दलन मध्य पट्टबंध वलित्रिया. याच्यामध्ये जरा थोडस समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की रोमलता म्हणजे आपल्या रोमामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या पुष्कळ नाड्यांचा प्रदेश, तो रोम प्रदेश म्हणजे रोमलता. आणि त्याला त्यांनी एक लतेची म्हणजे आपण जे वेल म्हणतो त्या वेलीची उपमा दिलेली आहे. वेल सदृश अशा अनेक शरीरात नाड्या आपल्या आहेत आणि त्यांच्या आधारानं तिच्या स्तनांना वक्षस्थळावरती तोलून धरण्याचं कार्य केलेलं आहे असं त्यांनी तिथं वर्णन केलेलं आहे. आणि उरोजन कारण काय आहे
जर समजा खूप मोठी वक्षस्थळं असतील तर त्यांच्या ओझ्यानं आपण कमरेमध्ये वाकून जातो. म्हणजे आपल्याला जर आता आपण काही त्यासाठी बंधन घालून घेतो किंवा आपण काही गोष्टी वापर करतो, त्यामुळं त्यांचा आकार जसाच्या तसा राहतो, त्यांचा भार आपल्या कमरेवरती पडत नाही. आपण ड्रेसेस वगैरे घालतो आत्ताच्या या युगामध्ये, पण तिथं त्यांनी असं म्हटलंय की तसं होऊ नये म्हणून निसर्गतः काय केलेलं आहे त्यांनी, उरोजांच्या ओझ्याने कंबर वाकू नये म्हणून पोटाच्या भागावर, आपल्या पोटाच्या भागावर स्त्रियांना आपण म्हणतो ना किती वळ्या पडल्या आहेत, त्रिवली, वलित्रया असं नाव आहे. व इथं जे वलित्रया, त्रया म्हणजे 3 आणि वली म्हणजे वळ्या, आपल्या पोटाला ज्या वळ्या पडलेल्या असतात, त्या कटी प्रदेशामध्ये ज्या वळ्या पडलेल्या असतात, त्या वळ्यांमुळे स्त्री सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. तुम्ही बघा, एखादी स्त्री जर खाली बसलेली असेल तर तिच्या कमरेला ज्या वळ्या पडतात ते सुद्धा इतकं छान बघायला असं वाटत असतं. चित्रांमध्ये वगैरे सुद्धा अगदी असं सुंदर त्याचं रेखाटन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे त्या कटी प्रदेशाचं कमरेचं वर्णन सुद्धा इतकं सुंदर आहे की त्या त्रिवलीमुळं, त्या वळ्यांमुळं तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडलेली आहे. म्हणजे बघा, आता तिने वक्षस्थळाचं वर्णन झालं, कटी प्रदेशाचं झालेलं आहे. आता आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितलंय, स्तनभार दलन मध्य पट्टबंध वलित्रया. आणखीन एक काय गोष्ट सांगितली, जसं की त्या सोन्याचा कंबरपट्टा, स्तनभार दलन मध्य पट्टबंध वलित्रया. पट्टबंध म्हणजे कंबरपट्टा, सोन्याचा कंबरपट्टा तिनं आपल्या कटी भागाला बांधलेला आहे, की ज्यामुळे काय होतंय की त्याचा कटी भाग जो आहे तो सावरून धरतोय वरच्या प्रदेशाला. म्हणजे आपल्या पोटाच्या वरच्या भागाला सावरून धरण्याचं काम आपल्याला हा कटी प्रदेश म्हणजे कमरेचा भाग करतो. आणि स्तनांच्या खाली असणाऱ्या या 3 वळ्या, त्रिवळी दृश्यमान होतात आणि कमरपट्ट्याने त्यांना आणखीनच दृश्यमान केलं जातं. जर समजा आपण कमरेला कंबरपट्टा, पूर्वीच्या खानदानी स्त्रिया 12 महिने कंबरपट्टा लावून असायच्या आणि त्या जेव्हा त्या अशा कंबरपट्टा लावायच्या तेव्हा कमरेच्या वरच्या बाजूला ज्या वळ्या पडायच्या त्यामुळं त्या वळ्या आणखीनच दिसायच्या, सुंदर दिसायच्या आणि त्यामुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडायची. म्हणजे आपल्याकडे त्यामुळे अजूनही जेव्हा मोठमोठ्या पूजन अर्चन केलं जातं किंवा लग्न कार्य असतात त्यावेळेस असे कंबरपट्टे वगैरे, आपण बाकीचे सौंदर्यात भर घालणारे नथ वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या आपण परिधान करत असतो. आणि मग देवीला तर काय, देवीला तर अवश्य ते घालायलाच पाहिजे. आपण जेव्हा या भाद्रपदामध्ये जी लक्ष्मी बसवतो किंवा आता मार्गशीर्षामध्ये ज्या लक्ष्मीची शोभा, वरलक्ष्मीची वगैरे शोभा आपण म्हणजे जेव्हा प्रतिमा करतो, तिचं पूजन करतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला आपण तिच्या कमरेभोवती कंबरपट्टा बांधतो की जेणेकरून तिची कमनीय अशी कंबर आणखीनच शोभून दिसते, म्हणजे तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. असं म्हटलं जातं 36-24-36 असं एक वर्णन कधीतरी तुम्ही ऐकलं असाल जेंट्स लोकांच्या तोंडातून. तर 36-24-36 म्हणजे ज्यांची छातीचा भाग 36 आहे पण कंबर मात्र अगदी बारीक 24 आहे आणि पुन्हा खालच्या भाग मांड्यांच्या वगैरे जे आहे तो 36-24-36 असं वर्णन केलं जातं. म्हणजे एक रूपकात्मक असं वर्णन त्यांनी त्या याच्यामध्ये, आता मी हे तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलं पण असं वर्णन म्हणजे इतकी सुंदर असं कमनीय बांधा आपल्याला त्या श्रीदेवीचा बघायला मिळतंय. आणि पुढं आणखीन जाऊन ते सांगतात असं वर्णन तिचं. आणि हे सगळं का आहे तर ही कटी प्रदेशावरच्या वळ्यांनी तिच्या वक्षस्थळांना तोडून धरलेलं आहे आणि त्यामुळं तिच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे, सुंदर ती दिसते. पुढच्या 16व्या श्लोक जेव्हा आपण बघणार आहे त्या 16व्या श्लोकामध्ये असं आहे, अरुणारुण कौसुंभ. आतापर्यंत तिच्या कमरेच्या भागाचं वर्णन झालं, आता त्यावरती जी वस्त्र प्रावरण आहेत त्याचं वर्णन आहे. अरुणारुण कौसुंभ वस्त्र भास्वट कटी तटी रत्न किंकिणिका रम्य रशना दाम भूषिता. आता सुंदर असं कमनीय बांधा असलेली
नाजूक लचकदार कंबर आहे. कमरेमध्ये कंबरपट्टा या श्रीदेवीनं परिधान केलेली आहे असं आपण पाहिलं. आता या श्लोकात तिचे वस्त्र प्रावरण कशी आहेत, तर तिनं परिधान केलेलं जे वस्त्र आहे ते अरुणारुण म्हणजे लाल रंगाचं आहे. म्हणजे मागच्या पण भागांमध्ये सांगितलं होतं की सूर्याची जी प्रभा आहे ती अशी केशरी लालसर गुलाबी रंगाची असते आणि तशा रंगाच्या वस्त्रांनी तशा रंगांची वस्त्र तिने आपल्या कमरेभोवती म्हणजे सूर्याच्या किरणांच्या रंगाची वस्त्र तिने आपल्या कमरेभोवती परिधान केलेली आहेत, की जेणेकरून म्हणजे आणखीन काय आहे, सूर्यकिरणाच्या रंगासाठी कौसुंभ कुसुमाच्या फुलांचा अर्क वापरतात. आता इथं त्यांनी आणखीन असं म्हटलंय कौसुंभ वस्त्र म्हणजे तो रंग येण्यासाठी म्हणजे कोवळ्या सूर्यकिरणांचा रंग त्या वस्त्राला यावा. आजकाल इतके रंग बाजारामध्ये म्हणजे सगळेच मिळतात, काही चांगले पक्के असतात, काही रंग जाणारे असतात, पण पूर्वी नैसर्गिक रंगांचा वापर केला जायचा आणि कौसुंभ फुलं जी आहेत त्या फुलांच्या योगानं त्या फुलांचा रंग पण लाल असतो आणि त्याचा वापर वस्त्रांमध्ये म्हणजे कापडांना रंग देण्यासाठी वापरला जायचा. भासवट कटीतटी म्हणजे कमरेभोवती म्हणजे कमरेभोवती तिने वस्त्र जी घातलेली आहेत त्याला कौसुंभ फुलाच्या अर्कांनी रंगीत केलेले आहे, केशरी रंगामध्ये आहे आणि तो निसर्ग दत्त रंग जो आहे तो तिच्या त्या कमनीय वस्त्राला म्हणजे तिच्या कमरेभोवती असणाऱ्या वस्त्राला आलेला आहे. त्या पुढे आहे रत्नकिंकिणिका रम्य. आता त्या वस्त्रावरती तिने कंबरपट्टा जो घातलेला आहे तो कसा आहे, रत्नांची घुंगरं आहेत आणि सुंदर अशा चमकदार रत्न आणि शिवाय किणकिण आवाज करणारी रत्न अशी जी आहेत अशा कंबरपट्ट्यानी त्याची रत्नांची घुंगरांचा आवाज किण 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 असा येत असतो आणि त्यामुळं त्या आवाजानं समंत उल्लसित होत आहे आणि तिच्या त्या रूपाने ती आणखीनच रम्य सुंदर आणि दामभूषिता रचना दामभूषिता म्हणजे ती आणखीनच तिच्या सिंहासनाची शोभा वाढविणारी अशी देवी झालेली भूषविणारी आहे. तिच्या सिंहासनावर ती जी आरूढ झालेली आहे ही कंबरपट्टा घालून आणि वस्त्रप्रावरण लेवून गळ्यामध्ये हार घालून असं जे आतापर्यंत वर्णन केलेलं आहे त्यामुळं सिंहासनाधिष्ठित अशी ही श्रीदेवी आणखीनच सुंदर दिसते आहे असं वर्णन आताच्या 16व्या म्हणजे भूषणावं अशी ही गोष्ट आहे असं 16व्या श्लोकापर्यंत अर्थ आलेला आहे. आता पुढच्या 17व्या श्लोकामध्ये जाताना आता तिच्या कमरेच्या खालील भागांचं वर्णन आपल्याला बघायचंय. म्हणजे आतापर्यंत कमरेपर्यंत आपण तिचं एक अवयवांचं वर्णन करत आलेलो, आता कमरेच्या खालच्या भागाचं वर्णन आहे. आता ह्याचं वर्णन करताना त्यांनी एक आपल्याला सूचना दिलेली आहे. सूचना म्हणजे एक आपल्याला सांगितलंय काय, तर कामेश ज्ञात सौभाग्य मार्दवोरुद्वयान्विता माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता. बघा आपण जे वस्त्रप्रावरण घालून जे आपण आपले अंगकांती झाकून घेतलेली असते, पण त्या अंगकांतीचं किंवा त्या आपल्या अवयवांचं वर्णन कोण ज्ञात म्हणजे माहीत असणे. कामेश म्हणजे तिचे पती म्हणजे आपल्या पत्नीचे आपल्या सौभाग्यवतीचं काय आहे त्याला माहिती आहे. काय सौभाग्यवतीचे काय माहिती आहे त्याला, मार्दवो द्वयान्विता. उरु म्हणजे मांड्या, मार्दव उरु. मार्दव म्हणजे छान मृदू मुलायम किंवा अतिशय घोटीव म्हणूया आपण, अशा तिच्या ज्या मांड्या आहेत त्या फक्त त्या पतीलाच माहिती असणार आहे. बाकी जण ते म्हणजे लहान असताना ठीक आहे, परंतु मोठं झाल्यावर आपण आपलं शरीर वस्त्राप्रावरणाने झाकून घेतलेलं असतं. त्यामुळं त्याचं वर्णन फक्त म्हणजे त्या मांड्यांची क्षमता त्याची मृदुता हे फक्त कोण सांगू शकेल, तर ज्ञात असणारा त्याला माहिती आहे असा तिचा जो पती तोच फक्त आपल्या सौभाग्यवतीचे
ह्या मांड्यांची मृदुता, कोमलता, क्षमता ही सगळं जाणून घेऊ शकतो. त्यालाच फक्त ते माहित असणार आहे. आता पुढं आणखी नाही, त्यालाच ते माहित असणार आहे. काय तर जानुद्वय म्हटलंय, माणिक्य मुकुटाकार जानुद्वय विराजिता. आता जानू म्हणजे गुडघे, आपल्या गुडघे आपण म्हणतो ना गुडघ्यांच्या वाट्या सरकल्या आहेत की म्हणून आपले गुडघे दुखतायत. तर ह्या दोन गुडघे जे आहेत छान गोलाकार वरती असं हे आलेलं असतं, त्या गुडघ्यांचं म्हणजे त्याची शोभा म्हणजे जणू काही सुंदर अशी रत्न त्या गुडघ्यावरती बसवलेली आहेत. त्यांनी इथं वर्णनच केलंय, माणिक्य मुकुटाकार. आपल्याकडं एक असं म्हणतात की काही काही जणांना जर जास्त ज्ञान नसेल तर आपण म्हणतो गुडघ्यात मेंदू आहे त्यांचा. म्हणजे काय तर त्यांना काही त्यातलं कळतच नाहीये. गुडघ्यात मेंदू आहे याचा अर्थ, पण ते गुडघे सुद्धा अतिशय काम देणारे आहेत. जर आपल्या गुडघ्यातली शक्ती गेली तर आपण चालू शकतो का? आपण मांडी घालून बसू शकत नाही, आपण चालू शकत नाही. म्हणजे त्याची जी क्षमता आहे तिने, तर ते जे गुडघे आहेत ते सुद्धा जणू काही माणिक रत्न वापरून, म्हणजे इथं म्हणजे किंमतवान रत्न, रुबी वगैरे जे आहेत, माणिक मोती म्हणजे मोती नाही, माणिक वगैरे जी रत्न वापरलेली आहेत त्या रत्नांनी युक्त म्हणजे किंमतवान अशा रत्नांनी तिचे गुडघे आहेत. म्हणजे इतके किंमतवान तिचे गुडघे आहेत. म्हणजे जणे मुकुटामध्ये जसे अनेक रत्न वापरले जातात तसं वर्णन तिच्या गुडघ्यांचं केलं. म्हणजे त्या व्यक्तीचे म्हणजे मुकुट जर मस्तकावर धारण केला तर आपण त्याचं म्हणजे त्या व्यक्तीची, त्या देवतेची शोभा वाढलेली दिसते आपल्याला. त्याप्रमाणेच तिचे गुडघे सुद्धा इतके सुंदर दिसतायत, शोभिवंत दिसतायत की मुकुट डोक्यावर असतो पण गुडघ्यातील ताकद येथे अभिप्रेत आहे. म्हणजे इथं जे आपल्याला वर्णन करायचंय त्यासाठी जानुत्वय विराजिता, म्हणजे तिथं तिचे गुडघ्यांची ताकद, गुडघे सुद्धा इतके सुंदर आहेत असं थोडक्यात वर्णन इथं केलेलं आहे. म्हणजे मुकुटासारखं सन्मान त्याचं कार्यही दोन्ही गुडघे करणार असतात असं आतापर्यंतचं वर्णन, म्हणजे तिच्या मांड्यांचं वर्णन, गुडघ्यांचं वर्णन आतापर्यंत झालेलं आहे. असं आतापर्यंत आपण 40 नामावली या ललिता देवीची बघितलेली आहे. 17व्या श्लोकापर्यंत 40 नावांचा उल्लेख झालेला आहे. आता आपण श्लोक क्रमांक 18 कडे जाणार आहोत. तर त्याच्या पुढं आता बघा, आता गुडघ्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता पुढे आपण आपल्या शरीराकडे आपण बघितलं आपल्या लक्षात येतं आता पिंढरे आहे, पावलं आहे, म्हणजे हळूहळू एक 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 तुम्ही जर ह्याची कृष्णाची आरती जर बघितली असाल तर त्या आरतीमध्ये बघा तुम्ही एक एक कडव्यामध्ये एक एक गोष्टीचं वर्णन करत करत गेलेले आहे. आधी त्याचे मुख कमल कसं आहे, पदकमल कसं आहे, कंबर कशी आहे, कटी कशी आहे, असं सगळं वर्णन करत करत त्यांनी संपूर्ण आपल्याला त्या विठ्ठलाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर म्हणजे कृष्णाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी केलेली आहे. तसं इथं सुद्धा या श्लोकांमार्फत हळूहळू हळूहळू आपल्या पुढे त्यांनी त्या ललिता देवीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय. आता 18व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगतायत इंद्र गोप परिक्षिप्त स्मरतू नाभ जंघिका गूढगुल्फ कूर्मपृष्ठ जैष्णु प्रपदान्विता. आता इथं जे आहे आता तिच्या पदकमलांचं वर्णन इथं आलेलं आहे. इंद्रगोप म्हणजे लाल रंग आहे, लाल इंद्रगोप रंगाने रंगलेल्या इंद्रगोप परिक्षिप्त, परिक्षिप्त म्हणजे मदन, या रंगले मदनाच्या भात्याप्रमाणे तिच्या पोटऱ्या स्मरतू नाभ जंघिका. आता इथं जंघिका म्हणजे जांघा असा अर्थ नाहीये तर तिच्या पोटऱ्या म्हणजे ते जे इंद्रगोप रत्नांनी मढवलेल्या कामराजानं मदनाचे बाण असलेले म्हणजे मखमली कांती आहे त्याची पोटऱ्या सुद्धा बघा. नऊवारी साडी नेसलेली एखादी जर स्त्री असेल तर तिच्या पोटऱ्या थोड्या अशा उघड्या दिसतात, किंवा एखादी सुस्नात म्हणजे तरुणी किंवा स्त्रिया नदीत आंघोळ करून बाहेर आल्या तर त्यांच्या पोटऱ्यांचं जर एक प्रकारची गोलाई आपल्याला बघायला मिळतं.
म्हणजे लाल मखमली आणि ते लाल वस्त्र तिने परिधान केलेलं आहे आणि त्यामुळं त्या मखमली कांती. आता इथे इंद्रगोप याचा अर्थ त्यांनी आणखीन असं सांगितलेलं आहे की पावसाळ्यामध्ये एक प्रकारचे लाल रंगाचे कीड यांचा प्रादुर्भाव असतो. म्हणजे आपल्याकडे त्याला आपण पैसा म्हणतो, त्याला हात लावला की तो असं गोल आकारामध्ये झालेला असतो, त्याला तर रंग लाल असतो. तर असे किडे म्हणजे त्या किड्यांना स्पर्श केला तर अतिशय मखमली मऊ मुलायम असतं. तर अशा ह्या तिच्या पिंढऱ्या आपल्याला बघायला, म्हणजे इतकं कामराजानं तिचं जे स्वरूप बघितलंय त्यामुळे तो तिच्यावर मोहित झालाय हो, म्हणूनच त्यांनी तिला आपली पत्नी करून घेतलेली आहे. तर तिच्या ह्या मदनाच्या भात्याप्रमाणे तिच्या पोटऱ्या त्याला दिसतायत. आणखीन त्यांनी पुढे असं सांगितलंय की मऊ मखमली सारख्या, म्हणजे ह्या किड्यांचा रंग जसा पावसा, इंद्रगोप म्हणजे लाल रंगाचे मखमली किडे असाही अर्थ एक अभिप्रेत आहे. लाल रंग असा पण अर्थ नुसता अभिप्रेत आहे. तर हे जर किडे लाल रंगामध्ये, तो पैसा जर लाल कुंकुवामध्ये ठेवला, आपल्याकडं पावसाळ्यामध्ये पूर्वी तरी शेणा मातीची घरं असायची तेव्हा ते किडे जास्त दिसायचे, तर तो जर पैसा कुंकुवामध्ये ठेवला तर ते काही जास्त काळ टिकतात, नाही तर त्यांचं आयुष्य फार थोडं असतं. तर बाणाचा भाता, बाण भाता आपण जो म्हणतो कृष्णाच्या किंवा रामाच्या वगैरे पाठीवरती बाण भाता असतो, म्हणजे बाण ठेवण्यासाठी असणारी निमुळत असं एक पात्र म्हणूया आपण त्याला, किंवा अशी एक पिशवी म्हणूया. तर ते जे आहे ते कसं आहे तर तो निमुळत होत गेलेला असतो आणि पोटऱ्यांचा आकार सुद्धा तसा जरे बाण भात्यासारखा आकार, म्हणजे वरती जरा मोठा आणि खालच्या बाजूला असा निमुळत होत गेलेला असतो, तसा अरुंद भाग होत असतो आणि त्यामुळं त्याच्यामध्ये बाण राहतात आणि असे हे घोटे पुष्ट असतात. आणि त्याच्या पुढचं वर्णन जे आहे ते तळपायांचं आहे, म्हणजे तळपायांची कमान. आता पुढच्या ज्या श्लोकामध्ये आहे ते तिच्या तळपायांची गूढ गुल्फा कूर्मपृष्ठ, म्हणजे पुढची जी ओळ आहे, सॉरी हे नव्हे श्लोक नाही, पुढची जी ओळ आहे गूढ गुल्फा कूर्मपृष्ठ जयिष्णू प्रपदान्विता असं जे आहे. गूढ गुल्फा म्हणजे अशा तऱ्हेनं तिचं जे कमनीय बांधा झालेला आहे, तयार झालेला आहे. कूर्म पृष्ठ, कूर्म म्हणजे कासव आणि पृष्ठ म्हणजे त्याची पाठ. त्या कासवाची पाठ जशी कशी अशी घट्ट असते, आपण म्हणतो कासवाच्या पाठीत, म्हणजे ते कासव पाय आपले हात करून घेतले ओढून की आपल्याला एखादा दगड ठेवलाय का काय असं दिसत असतं. आणि त्यामुळं त्या खडबडीत अशा पाठीचं त्यांनी काय म्हटलंय, कूर्मपृष्ठ जयिष्णू प्रपदान्विता. परंतु तळपाय जर आपण विचार केला तर ते तळपाय कसे असतात, प्रॉपर तळपाय, पंजा वगैरे नव्हे. तळपाय म्हणजे असं गोलाकार आकार असतो बघा पायांना. पाय उमटले की मध्यभागी आपल्याला काहीही आकार उमटलेला दिसत नाही. म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये जर आपण म्हणजे हळदी कुंकवामध्ये वगैरे बुडवून जेव्हा लहान मुलांना वगैरे त्याच्यात चालवायला होतात तेव्हा पायाचे आकार उठतात, तर ते कसे असतात, मध्ये असा गोलाकार आकार तळव्यांना आलेला असतो. म्हणजे तळपायाची कमान जी आहे ती जणू काही त्या कासवाशीच स्पर्धा, म्हणजे कासवाच्या पाठीशी स्पर्धा काय. कासवाची पाठ सुद्धा अशी असते, कमनीय असते, म्हणजे पुढच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला निमुळती होत गेलेली असते. तसाच तळपाय सुद्धा असा दोन्ही बाजूला निमुळता होत गेलेला, म्हणजे दोन्ही बाजूला ते वरच्या बाजूला असतो आणि कमनीयता म्हणजे थोडासा गोलाकार असा ह्या तळपायाचा भाग झालेला असतो. म्हणजे पावलं सुद्धा कशी आहेत, उठावधार सुबक रेखीव धाटणीची पावलं आपल्याला या श्रीदेवीची बघायला मिळत आहेत. गूढ गुल्फा कूर्मपृष्ठ जयिष्णू प्रपदान्विता, अशी सदैव जय देणारी असे हे तिचे दोन्ही पदकमल आपल्याला म्हणजे प्रपदान्विता आपल्याला देणारे आहेत. असे हे तिचे सुबक रेखीव धाटणीची पावलं आहेत, असं वर्णन ह्या 18व्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळते. आता 19व्या श्लोकामध्ये त्याच्याही पुढचं वर्णन केलेलं आहे बघा. बारीक सारीक गोष्टींचं वर्णन ह्या श्रीदेवीच्या सगळ्या भागांचं आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. नकदी चीती सैंचन्न नमज्जन तमोगुणा,
पदद्वय प्रभाजाल पराकृत सरोहा. आता इथं फार सुंदर वर्णन आहे. म्हणजे श्रीदेवीची जी पावलं आहेत ती नाजूक शोभिवंत पावलावर असणारी तेजस्वी चमकणारी नख जी आहेत ती कशी आहेत, नख जी आहेत, नख जर बघायचा असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला वाकून बघावं लागतं. म्हणजे आपलं स्वतःच सुद्धा आणि दुसऱ्यांची सुद्धा नख बघायची झाली तर सहजासहजी दिसत नाही, ते आपल्याला वाकून. नखदी झीती त्यांछन्न नमज्जन तमोगुणा. म्हणजे इथं आपल्याला त्या नखांना जर बघायचं असेल तर काय करावं लागतं, चरणकमलांशी नम्र होवं लागतं. सैंछन्न नमज्जन म्हणजे प्रत्येकाला तिच्या नमन करावं लागतं, म्हणजे तिच्याशी तिच्या चरणकमलांशी नम्र व्हावं लागतं. नमज्जन तमोगुणा म्हणजे आपल्यातील जे तमोगुण आहे तो सगळा थोडासा बाजूला सारून आपण तिच्या चरण कमलांची तिच्या सानिध्यामध्ये जावं लागतं. म्हणजे साधकांना भक्त होऊन तिच्या चरण कमलांशी नम्र व्हावं लागतं. तेव्हाच आपल्याला तिची पावलं कशी आहे, तिची नख कशी आहेत, निमुळती आहेत किंवा रंगवलेली आहेत, किती छान आहेत आकारानं, हे आपल्याला म्हणजे आपण जर त्या देव म्हणजे आता इथं आणखीन एक असा अर्थ आहे की जेव्हा आपण लीन होऊ तेव्हा आपण आपलं मस्तक खाली करतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट कोणाच्या पायांवर नमस्कार करायला जातो तेव्हा आपण वागतो, म्हणजे आपलं मस्तक खाली येतं, म्हणजे लीनता त्याच्यामध्ये आहे. आणि जेव्हा आपण लीन होतो तेव्हा आपल्याकडे बघण्यासाठी जी व्यक्ती किंवा जो देव आहे त्याची कृपा दृष्टी आपल्यावरती पडते, म्हणजे आपण त्याच्या कृपा दृष्टीमध्ये येतो. आणि मग त्याच वेळेला आपल्या मनातील अज्ञान रूपी अंधकार जो आहे तो हळूहळू आपोआपच नाहीसा होतो. म्हणजे इथं तिचं ध्यान केलं, तिच्या चरणांशी लीन झालं तर आपल्या मनातील अज्ञान रूपी अंधकार आपोआप नाहीसा होईल, असाही एक भावार्थ ह्या मध्ये आपल्याला बघायला मिळतंय की नखदीरीती संचन्न नमज्जन तमोगुणा म्हणजे आपल्यातील अज्ञान तमोगुण अज्ञान अंधकार आपोआप. पदद्वय आता पुढे तिच्या दोन्ही तळपायांचं वर्णन केलेलं आहे. पदद्वय दोन पद म्हणजे दोन्ही पायांचे सुकोमल असे तळवे तळपाय कसे आहेत ते, प्रभाजाल पराकृत सरोहा. पदद्वय प्रभाजाल म्हणजे जणू काही दोन कमळ पुष्प उमललेली आहेत आणि त्या कमळाचा नाजूकपणा किंवा तिचा जे लाल रंग आहे, मृदुता आहे किंवा तिचं जे सौष्ठत्व तिच्या पावलांमध्ये जे आहे हे गुण आपल्याला केव्हा दिसणार आहेत, आपण जर नम्र होऊन तिच्या पावलांकडे बघितलं तरच आपल्याला हे बघायला मिळणार आहे. आणि खरंच मगच आपल्याला ते कळतं ना, म्हणजे तिचे पाय इतके सुंदर आहेत मग तिचं रूप तर किती मोहक असणार आहे. बघा विचार करा आपण, म्हणजे निसंशयपणे वादच नाहीये की जिचे पावलंच इतकी सुरेख आहेत की बघा अगदी म्हणजे सुकुमार अशी पावलं आहेत, तळपाय सगळे गुलाबी गुलाबी रंग असलेले आहेत, म्हणजे तिच्या शरीराची कांती इतकी नाजूक आहे की कमळ पुष्प फुललेलं आहे का, लालसर झालेली पावलं आहेत, म्हणजे न मेहंदी लावता सुद्धा तिथे पाय अगदी गुलाबी गुलाबी असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग ह्या देवीचं हे वैशिष्ट्य ह्या भक्तांना कळावं म्हणूनच जणू काय हा वर्णन आपल्याला त्यांनी केलेलं असावं असं दिसतंय. म्हणजे तिच्या पावलांचं एवढं वर्णन करण्याचं कारण म्हणजे तिच्या इतक्या सुकुमार पावलांच्या सानिध्यात तुम्ही गेल्यावरती आपोआपच तुमच्यातला तमोगुण अज्ञान अंधकार सगळा नाहीसा होईल आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारची सकारात्मकता येईल अशी अपेक्षा बहुतेक हा श्लोक लिहिताना त्या वाग्देवतांच्याकडे असावा असं एक मला वाटतंय. पदद्वय प्रभाजाल
जी प्रभा पसरलेली आहे, पराकृत सरोवरा, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये म्हणजे तिची जी पावलांची सुकोमलता आहे ती इतकी सुंदर आहे की आपोआपच आपल्या मनामध्ये सुद्धा तसे सुकोमल भाव आपल्याकडं मनामध्ये यायला लागतात. आणि असं वर्णन तिच्या पावलांपर्यंत केलेलं आहे. हे सुंदर अशी नखं आहेत, त्यानंतर पावलं इतकी सुंदर आहेत. हे सगळं वर्णन केलं की भक्तगणांना ती देवी कशी आहे हे कळावं अशी जणू अपेक्षा वाग्देवतांना असावी, असं एक या श्लोकामध्ये आपल्याला दिसतं. तर आणखीन एक पुढचा श्लोक जो आहे, आता पावलांचं वर्णन झाले बघा, प्रत्येक अवयवांचं वर्णन झाल्यावर त्या अवयवांच्या वरती आभूषित अशा सगळ्या दागदागिन्यांचं वर्णन केलेलं आहे. बाजूबंदाचं वर्णन झालं, नाकामध्ये असणाऱ्या नथनीचं वर्णन झालं, कानामध्ये असणाऱ्या कर्णकुंडलांचं वर्णन झालं, वक्षस्थळावर असणाऱ्या हारांचं वर्णन झालं, कमरेला असणाऱ्या कंबरपट्ट्याचं वर्णन झालं. असं सगळं वर्णन करत करत आता तिने तळपायापर्यंत आलेले आहेत. आणि अशा या पावलांना रत्नजडीत अशा पैंजणांनी युक्त असं आभूषण केलेलं आहे. म्हणजे तिच्या पायांवरती सिंजान मणिमंजीर मंडित श्री पदांबुजा, पदांबुज म्हणजे पद म्हणजे पाऊल, पद म्हणजे कमळ पुष्प, आणि अंबुज म्हणजे कमळ पुष्प, आणि पद म्हणजे पाय. जे कमळासारखे सुंदर असणारे असे तिचे पदद्वय कसे आहेत, पदांबुजा सिंजान मणिमंजीर. आता इथं मणिमंजीर याचा अर्थ असा आहे की सुंदर अशी जी रत्न आहेत की ती रत्नजडीत रत्नांनी युक्त असे तिचे पैंजण आहेत, नुपुर आहेत. आणि त्यामुळं सौंदर्यामध्ये तिच्या पावलांच्या सौंदर्यामध्ये आणखीनच शोभा झालेली आहे, आणखीनच भर पडली. म्हणजे तिची पदकमल आणखीन इतकी सुंदर दिसतात. आपण बघा लग्न कार्यामध्ये ह्या मुली सुंदर असे छान पैंजण घालतात, मासोळ्या घालतात, जोडवी घालतात, तर त्यांच्या पावलांकडे बघायला आपल्याला सुद्धा छान वाटतं. छान रंगवलेली पावलं असतात, म्हणजे मेहंदी वगैरे लावून. तसं या देवीनं आपल्या पायांमध्ये सुद्धा नुपुर परिधान केलेलं आहे, पैंजण परिधान केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असणारी जी रत्नजडीत नुपुर म्हणजे छोट्या छोट्या घंटा किंवा घुंगरू म्हणूया आपण त्याला, तर त्यामुळं तिचं सौंदर्य आणखीनच वाढलेलं आहे. खालच्या ओढीला आहे मराली मंदगमना. तर मराळ म्हणजे हंस आणि मराळी म्हणजे हंसी म्हणजे स्त्रीलिंगी. तर हंस पक्षी जेव्हा हंस मंद मंद हळू चालत असतो पाण्यावर, तसं मराली मंद गमना महालावण्य शेवती. म्हणजे ही मंद गतीनं हंसासारखी हळू पदन्यास करीत हळूहळू पावलं टाकीत पुढं चालतच आहे. आणि अशा प्रकारे जणू काही महालावण्य म्हणजे महा म्हणजे मोठं, खूप महान, छान, सुंदर असा अर्थ सुद्धा घेतला तरी चालेल. लावण्य तिचं जे रूप आहे म्हणजे लावण्याचा भंडारच जणू काही या श्रीदेवीनं आपल्या सगळ्या भक्तांसाठी खुलं केले आहे. म्हणजे आतापर्यंत हे देवीचं स्थूल रूप कसं आहे ते आतापर्यंत आपण बघितलं. या सगळ्याच लोकांपर्यंत आतापर्यंत स्थूल रूपांचं वर्णन म्हणजे 20 श्लोकांपर्यंत देवीच्या स्थूल रूपाचं वर्णन आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे तिचा आकार कसा आहे, तिने परिधान केलेली आभूषणं कशी आहे, तिचा रंग कसा आहे, दागदागिने कसे आहे, तिचा चेहरा कसा आहे, हे सगळं हे स्थूल रूपाचं. आता ह्या पुढचे जे श्लोक आहेत 21व्यापासनं तिथं थोड्याफार प्रमाणामध्ये त्या देवीच्या सूक्ष्म रूपाचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याला कळणार आहे की तिचं सूक्ष्म रूप कसं आहे. आता त्याचा थोडाफार ते थोडंसं मला तर अभ्यास करताना थोडं अवघड गेलेलं आहे, तरी सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं अवघड आहे म्हणजे तिचं सूक्ष्म रूप. कारण काय आहे ती म्हणजे न कळण्यासारखीच देवीचं सगळं महात्म्य न कळण्यासारखंच आहे. ना कलनीय अशी तिची शक्ती, अशीच ती शक्ती देवता आहे. आणि माझ्यासारख्या पामर साधकाला काहीच ते कळणार नाहीये, तरीही मी प्रयत्न नक्की करणार आहे. आता इथं 21वे श्लोक आपल्याला असं दिलेला आहे, सर्वारुणा नवद्यांगी
सर्व आभरण भूषिता शिव कामेश्वरांकस्था शिवा स्वाधीन वल्लभा, असं तिचं 21 आता स्थूल रूप बघितल्यावर सूक्ष्म रूपामध्ये आता प्रत्यक्ष ती देवता या स्वरूपामध्ये कशी आहे असं थोडस वर्णन आहे. म्हणजे देवीचं अंग प्रत्यंग अरुण रंगाने युक्त आणि शोभिवंत दिसत आहे असं आपल्याला दिसतंय. तिचा इथं त्यांनी सर्व वद्या म्हणजे तिचं जे सगळं अंग आहे तिच्या देहावरती अरुण रंग म्हणजे पुन्हा पुन्हा त्यांनी त्या सूर्यकिरणांच्या रंगाची उपमा सगळीकडे दिलेली आहे. म्हणजे लाल रंगाची लालिमा पसरलेली आहे. तिने परिधान केलेली वस्त्र, तिचे आभूषण, केश कलापामध्ये माळलेली सगळी फुलं, हे सगळं विलक्षण मनोहर सुंदर आहे आणि सगळं रक्तवर्ण आहे, लाल रंगांचं आहे. अशी ही रक्त सुलक्षणांनी युक्त नवद्यांगी सर्व आभरण भूषिता सुशोभित झालेली अशी ही देवता आहे, अशी ही परमेश्वरी देवता आहे. तिचे सगळे दागदागिने जे आहेत ते विविध रत्नांनी मढवलेले आहेत आणि त्यामुळं ते आणखीन तेजस्वी भासतात. बघा तुम्ही एखादा चमकणारा खडा जरी त्या आपल्या एखाद्या गळ्यातल्या मध्ये असेल तरी तो चमकत असतो आणि त्याच्यावरती प्रकाश पडला की आपलं लक्ष आपोआपच एखादा मोठा खडा कसला तरी हिरा वगैरे घालून आलेले असेल तर आपलं लक्ष तिच्या कानातल्याकडे जातं. बाबा हिऱ्याचं कानातलं केलंस का असं आपण विचारतो. कारण काय तर ते चमकतं, म्हणजे चमकणाऱ्या गोष्टीकडे आपलं लक्ष जातं. तसं हिची जी सगळी आभूषणं आहेत तिने परिधान केलेली ती सगळी तेजस्वी आहेत, रत्नांची आहेत, सुंदर अशी मढवलेली अशी तिचे दागिने आहेत. त्यामुळे तिची शोभा वाढवत आहेत आणि अशी ही लावण्यवती असणारी श्रीदेवी आणखीनच सुंदर दिसती आहे. हे तिचं साधं वर्णन झालं. आता पुढे काय त्यांनी दिले, शिवकामेश्वरांकस्था. श्वर अंक, अंक म्हणजे मांडी, इथं अंक म्हणजे मांडी आणि शिवकामेश्वर म्हणजे शिवशंकर, कामेश तिचा पती. शिवशंकरांच्या मांडीवर ती विराजमान झालेली आहे. कारण का तर ती कल्याणकारी आहे, कल्याण करणारी आहे सगळ्यांची, अशी ती देवता आहे. कारण तिच्या शक्तीशिवाय काहीही आपलं कल्याण किंवा चांगल्या हेतू आपला फलद्रूप होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय की शिवशंकरांच्या मांडीवर विराजमान झालेली आहे. ती कल्याणकारी असलेल्या त्या कल्याणीने, तिचं नाव इथं कल्याणी असं पण संबोधन केलं गेलेलं आहे. शिवास म्हणजे आपल्या पती श्रीवल्लभास तिने महादेवास स्वतःच्या अधीन करून गेले. शिवकामेश्वरांकस्था शिवा स्वाधीन वल्लभा. इथं स्वाधीन ती पण अधीन झालेलीच आहे. त्याला एका श्लोकामध्ये तिने वर्णन केलेलं आहे ती शिवाच्या अधीन झाली. आणि इथं स्वाधीन, स्वतःला तिने त्या शिवाला अधीन करून घेतलेले, म्हणजे त्या शिवाला स्वतःच्या अधीन सुद्धा करून घेतलेले. दोन्ही अर्थ आहेत त्याच्यामध्ये. स्वतःही त्याच्या अधीन झाली आहे आणि त्याला पण स्वतःला अधीन करून घेतले, म्हणजे स्वतःला वश करून घेतलेल्या. कालिका पुराणामध्ये तिने परिधान केलेल्या 40 रत्नांचा उल्लेख इथं केलेला आहे. म्हणजे सर्वाभरण भूषिता जे म्हटलेलं आहे तिथं तिने सगळी आभूषण विविध रत्न परिधान केलेली. ही कल्याणी देवी आहे आणि हित करणारी आहे, सौख्य देणारी आहे. आणि तिनं इथं आपल्या पतीला स्वाधीन करून घेतलेलं आहे, म्हणजे वश करून घेतलेलं आहे. आता इथं देवांचे देव महादेव आहेत ते आणि ही शिवकल्याणकारी देवी श्रीदेवी आहे. हा दोघांचंही काम काय, जगाचं कल्याण करणं. मग एकत्र येऊन जर त्यांनी प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जगाचं कल्याण होणार. इथं असाच अर्थ अभिप्रेत आहे की ते शिवा स्वाधीन वल्लभ, ती त्या शिवाला अधीन झालेली आहे, त्यालाही आपल्या अधीन करून घेतलेलं आहे. शिवशक्तीचं ऐक्य एकरूपता इथं झाली की जगराहाटी जेव्हा चालते तेव्हा त्यासाठी शिवा आणि शिव हे दोन्हीही म्हणजे ही देवी आणि हे महादेव जेव्हा एकत्र येतील तेव्हा या जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जगराहाटी चांगल्या प्रकारे चालत राहील असा अर्थ, म्हणजे ही कल्याणकारी असणारी कल्याणी, कल्याण करणारी, कल्याण कर्त्री अशी ही शिवा म्हणजे ही देवी आहे असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. म्हणजे इथं आपल्याला अशा तऱ्हेचा अर्थ अभिप्रेत आहे की ती
सूक्ष्म रूपानं या शंकराबरोबरच आपल्या जगताच्या, म्हणून तिला जगत जननी म्हणजे पार्वती ही जी देवी आहे ही तिच्या रूपामध्ये ती जगत जननी आहे, सगळ्या आपल्या जगताचं कल्याण करणारी अशी ही देवी आहे. असं थोडंसं इथं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं. तिच्या कृपेशिवाय आपण काही करू शकत नाही असं अर्थाभिप्रेत आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये सुमेरू मध्य, बरोबर आहे ना, हा तोच, सुमेरू मध्य शृंगस्था श्रीमन नगर नायिका चिंतामणी गृहांतस्था पैंच ब्रह्मासनस्थिता. थोडस म्हणजे किचकट अर्थ आहे, पण तरी पण आपण सांगूया. शृंग म्हणजे शिखर, सुमेरू, मेरू म्हणजे पर्वत आहे, मध्य म्हणजे मध्यभागी, सुमेरू म्हणजे पर्वत, सुमेरू पर्वताच्या मध्यभागातील शिखरावर सुमेरू मध्य शृंगस्था म्हणजे शिखरामध्ये स्थापन झालेलं श्रीमन नगर नायिका. आता इथं श्रीमन नगर म्हणजे आनंदाचं नगर, म्हणजे थोडक्यात म्हणजे सगळ्यांना आनंद देणार असं ते शहर. तर तिथं ती वास्तव्य करू नये. कसं आहे, चिंतामणी गृहांतस्था पंच ब्रह्मसनास्थिता, तिथं ती राहिलेली आहे, तिचा वास आहे. म्हणजे श्रीमन नगर जी आहे तिचं ती वास्तव्य करून आहे आणि त्या आनंद नगराची ती नायिका आहे, राणी आहे. म्हणजे तिच्या मार्फत त्या नगराचा सर्व कारभार किंवा त्या नगराचं सर्व कारभार तिच्या मार्फत चालतं, तिचं प्रशासन तिचं आहे असं थोडक्यात. तिचं घर, आता इथं तिचं घर म्हणजे चिंतामणी गृहांतस्था, तिचं अंतरंग कसं आहे, तर अंतरंगामध्ये तिचं घर म्हणजे तिचं अंतरंग, तिचा प्रासाद, तिचा राजवाडा हा कसा आहे त्यांनी वर्णन केलंय त्या वाग्देवतेनी की चिंतामणी रत्नांनी बांधलेला आहे. आता चिंतामणी रत्न जे आहे ते आपण जे इच्छित करू, आपण जे मनोवांछा करू ते इच्छिलेलं देणारं असतं. म्हणजे मनोमनामध्ये ती ज्यांच्या आपल्या हृदयामध्ये ती घर करून राहिलेली आहे आणि त्या घरामध्ये तिने चिंतामणी रत्नांनी बांधलेला वाडा आहे असं त्यांनी कल्पना केलेली आहे. आणि चिंतामणी रत्नांनी बांधलेल्या वाड्यामध्ये ती राहिलेली आहे आणि इच्छिलेले देणारी आहे. तर चिंतामणी रत्न जे आहे त्यात वास्तव्य करताना तिने काय केलेले, कसं तिचं आसन आहे, तर पंच ब्रह्मासन स्थित, ब्रह्म आसन, पंच ब्रह्म जे आहेत त्यांचं आसनावरती ती स्थित आहे. पंच ब्रह्म, पाच ब्रह्मांच्या आसनावरती ती स्थित झालेली आहे. आता इथं पंचब्रह्म म्हणजे कोणकोणते, तर ब्रह्मदेव, विष्णू म्हणजे हरी आणि रुद्र, आणि हरी रुद्र ईश्वर अशा तऱ्हेनं, आणि त्याशिवाय इंद्र, ह्या सगळ्या 5 देवांचे म्हणजे मुख्य देव जे आहेत 5, त्या 5 देवतांनी युक्त अशा आसनावरती, ब्रह्मासन अशा या आसनावरती ती तिथं स्थापित झालेली आहे. म्हणजे ते आसन या सगळ्यांच्या शक्तींनी युक्त आहे. म्हणजे ती या सगळ्यांची जी शक्ती आहे ती म्हणजे ही आमची श्रीदेवी आहे. त्या सगळ्यांमध्ये असणार विष्णूचं जे पालन करणं, ब्रह्मदेवाचं जे सृजन करणं, शंकराचं जे सगळं संहार करणं, अशा ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या, किंवा इंद्राचं ते राज्य चालवणं, प्रशासन करणं, हे जे सगळं आहे हे सगळं करण्याचं काम, त्या सगळ्यांवर नियंत्रण करण्याचं काम त्या सगळ्यांना आपल्या मुठीत ठेवून, त्यांना सगळ्या आसनामध्ये ठेवून त्यांच्यावरती स्थित झालेली आहे. म्हणजे या सगळ्यांची शक्ती एकरूपपणे तिच्यामध्ये आहे. त्या आणखीन एक त्यांनी ग्रहां म्हणजे त्या शिव, आता इथं त्यांनी पंच ब्रह्मासनस्थिता असं जे म्हटलेलं आहे, म्हणजे शिवाला तिने आपला बिछाना तयार केलेला आहे. आता ती एका बिछाण्यावरती, म्हणजे आपण तिचं आसन म्हणूया, ते आसन कसं आहे तर बिछाण्याच्या ठिकाणी, म्हणजे तिचा जो पलंग आहे तिथं तिने शिवाला स्थापित केलेलं आहे. आणि 4 पाय जे आहेत त्या बिछाण्याचे
पलंगाचे. तर ते 4 पाय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर ह्या देवतांनी पेरलेले आहेत. म्हणजे बघा म्हणजे ती ज्या आसनावरती स्थित आहे ती इतकी महान आहे, ती इतकी तिची शक्ती आहे की तिला या 4 देवतांनी मिळून पेरलेलं आहे. म्हणजे त्या सगळ्यांनी मिळून ती शक्ती पेरलेली आहे. म्हणजे या सगळ्यांमध्ये तीच शक्ती परिवर्तित झालेली आपल्याला दिसून येते. आता तिच्या पलंगावरती जे आभरण आहेत म्हणजे तिने जे अंतरलेलं आहे तर ते कसं आहे तर पलंगपोस म्हणतो आपण त्याला. तर तो स्वतः सदाशिव आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या शिवाचं एक एक वेगवेगळं नाव त्यांनी उपयोग. म्हणजे सदाशिव हा तिच्या पलंगपोसासारखा तिच्या बिछाण्यावरती आहे, गादीवरती आहे. नंतर त्याने स्वतःला असणाऱ्या अस्तरणाच्या जागी ठेवला आहे. स्वतः इंद्रदेव जे आहेत ती तिची पिकदाणी झाले आहेत. म्हणजे स्वतः राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी जी आहे हे 5 देवतांची शक्ती तेज यांनी युक्त अशा पलंगावर विश्रांती घेते आहे. असा इथं थोडासा अर्थाभिप्रेत आहे. म्हणजे शिवशक्तीचं ऐक्य झालं की जे जे वाईट आहे, दुर्जन आहे, दुष्ट आहे अशांचे निर्दालन झालेले असते. आणि आता देवकार्यासाठी उत्पन्न झालेली ही श्रीदेवी आहे ती या पर्यंकावर म्हणजे पलंगावर विश्रांती घेण्यासाठी आलेली आहे. आणि त्यावेळेला शिवा तिच्या पलंगाचा सदाशिव या नावामध्ये त्यांनी पलंगपोस म्हणून धारण केलेला आहे. आणि त्या पलंगावरती 4 पाय विष्णू आणि ह्यांनी तोलून धरलेले आहे. इंद्र तिची पिकदाणी झालेला आहे. आणि अशा स्वरूपामध्ये ती आता विश्रांती घेण्यासाठी आलेली आहे. म्हणजे स्वतः ती जेव्हा विश्रांती घ्यायला तिथं आलेली आहे तेव्हा सुद्धा हे सगळे देव तिच्या साथीला आहेत. कारण त्यांच्या देवकार्यासाठी पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्येच आपल्याला देवकार्य समुद्यता देवकार्यासाठी ती ही उद्युक्त झालेली होती, उत्पन्न झालेली होती. आणि ते कार्य करून झाल्यावर ती विश्रांती घेण्यासाठी या सगळ्या देवतांनी तिला उचलून धरलेला आहे असा अर्थ थोडासा इथं अभिप्रेत आहे. आता कोणतं कार्य तिने केलेलं आहे ते आपल्याला आणखी पुढं बऱ्याचशा श्लोकांमधनं येणार आहे. आता पुढचा जो 23वा श्लोक आहे हा तर श्लोक बराच म्हणजे थोडासा गूढ आहे. महापद्मा तवी संस्था कदंब वनवासिनी सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी. महापद्म बघा नुसतं पद्म म्हणजे कमळ, पण महापद्म मोठं कमळ म्हणजे कमळाच्या अनेक पुष्पांनी युक्त असलेल्या महापद्मा तवी संस्था आहे. तर इथं वन असा अर्थ आहे. कदंब वनवासी म्हणजे अनेक कमळ पुष्पांनी भरलेल्या कदंब वनामध्ये तिचं निवासस्थान आहे. आता इथं आणखीन एक अर्थ असा आहे की कमळ पुष्प नेहमी पाण्यामध्ये म्हणजे जल पाण्यामध्ये म्हणजे जलाशयामध्ये म्हणजे जलयुक्त असं जे सगळीकडे जे जलाशय आहेत पाण्याने युक्त अशा ठिकाणी कमळ पुष्प उमळलेले दिसतात. म्हणजे मोठ्या वनामध्ये ती निवास करते. म्हणजे निसर्गदत्त वरदान जे आहेत आपल्याला की पृथ्वी आप तेज वायू हे जे आहे जल ह्या सगळ्यांचा थोडाफार उल्लेख आता ह्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. महापद्म याचा आणखीन एक अर्थ असा आहे की हत्तींच्या जातीतील एक प्रकार आहे तो. म्हणजे हत्तींच्या ज्या अनेक जाती मला एवढ्या बाकीच्या माहिती नाहीयेत, पण एक हत्तींची जात ह्यांच्या नाव महापद्म या नावानं आहे. आपल्याला इथं असंही आणखी सूचित करण्यात येतं की आपल्याला शरीराचं षटचक्र जे आहे त्या षटचक्रांवरती स्थित मुकुट असणारा चक्र म्हणजे सहस्राधार चक्र जे आहे, ब्रह्मरंध्र जे आहे ते जे आहे ते म्हणजे हे महापद्म. म्हणजे हत्तीच्या सोंडेच्या वरच्या बाजूला जो आपण त्याला काहीतरी विशिष्ट नाव म्हणगंड स्थळ म्हणतात वाटतं बहुतेक त्याला का काय नक्की मला माहित नाहीये, पण तिथं
मुकुट परिधान केलेला असतो ती, म्हणजे ती देवीनं आपल्या कपाळावरती मुकुट परिधान केलेला असतो. म्हणजे ती षटचक्र जी आहे, षटचक्रांच्या वर असणारा मुकुट आहे जो तो सहस्राधार चक्र, ब्रह्मरंध्र हे जे आहेत हे सगळ्यांनी महापद्माटवी संस्था कदंब वनवासनी, कदंब म्हणजे सुद्धा झाडे, मागच्या एका श्लोकामध्ये मी अर्थ सांगितला होता की फुला फळांनी युक्त अशा वनामध्ये, जलाशयांमध्ये, ही कमळांमध्ये ही वास करून आहे. आता आणखीन एक अर्थ असा आहे की ह्या कदंबाचं झाड जे आहे हे खूप गारवा देतं आणि या झाडांच्या वनराईमध्ये मध्यभागी अग्रभागी अशी ही श्रीदेवी वास करते आणि कदंब फुलांचा वास जो आहे तो खूप सुगंधाने युक्त, सुगंध भरलेला असतो. असं म्हणतं सगळ्या त्या कदंब वृक्षांच्या हिरवाईनं भरलेला असतो आणि कदंब फुलांच्या सुगंधानं आसमंत सगळा दरवळलेला असतो. अशा ठिकाणी ही देवतेंनी असं वर्णन केलं, अशा ठिकाणी ही श्रीदेवी वास करते. म्हणजे पृथ्वी तत्व आहे. आता पृथ्वी तत्व जलाशयामध्ये म्हणजे कमळांमध्ये आहे, वनराईमध्ये आहे, म्हणजे इथं पृथ्वी तत्व आलेलं आहे. अशा ठिकाणी या वाग्देवतांनी पृथ्वी तत्वाचे, निसर्गाचे वर्णन केलं आहे. असा एक थोडासा उल्लेख ह्या श्लोकामध्ये असलेला आपल्याला दिसून. म्हणजे वाग्देवतांनी ह्या श्लोकामध्ये आणखीन एक वरच्या श्लोकामध्ये असा श्रीमन्नगर म्हणजे श्रीपूर, इथं त्यांनी जे म्हटले वरील श्लोकामध्ये उल्लेख केलेल्या श्रीनगर, श्रीपूर यांच्या मधोमध तिचे वास्तव्य, म्हणजे जे नगर, ज्या नगरामध्ये ती राहते तिथं सुंदर अशा जलाशयांनी बनलेल्या आहे आणि त्या जलाशयामध्ये असणाऱ्या कमळांमध्ये, त्याशिवाय आजूबाजूला अनेक कदंब वृक्षांची वनराई आहे. अशा ठिकाणी या श्रीदेवीचं वास्तव्य आहे. म्हणजे किती सुंदर सुशोभित अशा ठिकाणी ती वास्तव्य करून राहील. म्हणजे सभोवताली घडणाऱ्या गोष्टींवर सुद्धा ती नियंत्रण ठेवते. याचा अर्थ पुढच्या खालच्या ओळीला आपल्याला दिसतोय, सुधा सागर मध्यस्था. आता इथं सुधा म्हणजे आपण गोड म्हणतो म्हणून सुधारस म्हणतात बघा. जे पूर्वीच्या काळी लग्नाच्या आदल्या दिवशी सुधारस असायचा, आता हल्ली काय अगदी वेगवेगळं असतो, पण पूर्वीच्या काळी सुधारस असायचा. तर ते सुधा म्हणजे आता इथं सुधा म्हणजे अमृत असा अर्थ आणि सागर म्हणजे महासागर. तर सभोवताली असणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा ही आमची श्रीदेवी करते आहे. म्हणजे सुधा सागर मध्यस्था कामाची कामदायिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुधा सागरामध्ये बघा, म्हणजे तिने जलाशय कोणता आहे तर ते सुधा सागर, किती महाबलाढ्य मोठ्याच्या मोठ्या महासागरामध्ये अमृत आहे. अशा ठिकाणी ही केंद्रस्थानी आहे. म्हणजे षटचक्रातील जे सोमचक्राच्या मध्यभागी उपस्थित आहे. आपल्या शरीराचा जर थोडासा विचार केला तर असं म्हणतात की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या म्हणजे मज्जातंतू आहेत असं म्हटलं जातं आणि त्यामधून खरं तर अमृत प्रवाहित होत असतं असं आहे. पण आणि जर समजा ते चांगल्या प्रकारे प्रवाहित झालं, म्हणजे आपल्या शरीरातून वाहणारं जे रक्त आहे ते जर चांगल्या प्रकारे प्रवाहित झालं तर आपोआपच आपल्या भौतिक शरीराला दीर्घायुष्य देण्याचं कार्य ह्या मज्जारज्जू करत असतात, मज्जातंतू करत असतात असं म्हणतात. आता इथं त्यांनी जे असं वर्णन केलेलं आहे की ही जी श्रीदेवी आहे ही काय करते तर मध्यभागी उपस्थित आहे. सुधा सागर मध्यस्था, या अमृत सागराच्या मध्यस्थानी ती स्थित आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ती आहे. आता हे तिचं सूक्ष्म रूप आहे. आपल्या शरीरामध्ये आत्म्यामध्ये ती वास करून आहे. आपल्या प्रत्येक मज्जारज्जूमध्ये, मज्जातंतूंमध्ये ती स्थित आहे, नाड्यांमध्ये स्थित आहे. पण आपण काय करायला पाहिजे तर त्या बिंदुस्थानामधून सौंदर्य लहरीच्या इव्हन सौंदर्य लहरी जे आपण स्तोत्र शिकलोय त्याच्या 8व्या श्लोकामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला दिसतोय आपल्याला. म्हणजे म्हणून ह्या नामाला जास्त महत्व प्राप्त झालंय. सुधा सागर मध्यस्था, कामाक्षी कामदायिनी आणि इथं अक्ष म्हणजे डोळा, काम अक्ष
म्हणजे अक्ष म्हणजे डोळा आणि कामाक्षी तिचे डोळे अतिशय सुंदर भरलेले आहेत, खूप सुंदर तिचे डोळे आहेत. आणि काय करते तिच्या डोळ्यांनी, तर विश्वाच्या कल्याणासाठी, विश्वकृपेसाठी कृपेने दयेने आर्द्र असलेल्या डोळ्यांनी ती आपल्या भक्तगणांकडे बघतीये. आता ती बघते तेव्हा ती जर या चराचरामध्ये असेल तर ती सगळ्यांकडेच बघणार आहे, पण जेव्हा ती सूक्ष्म रूपानं आपल्या अंतस्थ असेल तर ती फक्त आपल्याकडेच बघणार आहे. पण आपण तिचा विचार तर केला पाहिजे ना त्यावेळेस, की ती कशी आहे, ती माझ्या अंतस्थ आहे का? मग तिला वाईट वाटेल किंवा तिला ती दुखावली जाईल असं काही माझ्या हातून घडता उपयोगी नाही. तिचं नामस्मरण सतत झालं पाहिजे, तिचं ध्यान माझ्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. असं जर केलं तर आपोआपच काय होणार आहे, ती कशी होणार आहे, आपल्यावरती कृपा दृष्टी ठेवणारी आहे. आणि मग आपल्या षटचक्राकारातनं जे केंद्रबिंदू आहे तिथून आपोआपच अमृतधारा येणार आहेत. म्हणजे आपल्या धमन्या सगळ्या सकारात्मक प्रवाहांनी प्रवाहित होणार आहेत. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये अमृत भरलं जाणार आहे. म्हणजेच आपण दीर्घायुष्य होऊ शकतो. हे केवळ आणि केवळ या ललितेच्या कृपेमुळेच होऊ शकतं. कारण आता इथं आणखीन एक अर्थ पण आहे, कामाक्षी कामदाय. काम इथं काम आहे, कामेश म्हणजे तिचा पती म्हणजे शंकर सुद्धा, असाही अर्थ घेतला तरी चालेल. शिवकल्याणकारी हा शिवशंकरच स्वतःच्या डोळ्यांनी या भक्तांवर कृपा दृष्टी ठेवतोय. म्हणजे ती तर भक्तीच आहे आणि ती आणि तो एकरूपच झालेले आहेत. त्यामुळं शिवशंकर सुद्धा आपल्या भक्तांवरती असं कृपा दृष्टी ठेवणार. आणि कामदायी, आता इथं कामदायिनी म्हणजे मनोवांछित पूर्ण करणारी अशी देवता ही आहे. कामदेवता आहे. कामेश्वरदायी म्हणजे सगळं देणारी अशी ही देवी आहे. आता ही माता शक्ती आहे, माता शक्ती देवी आहे, माता देवी आहे. शक्ती आणि शक्ती आपोआप आपल्याला शिवाकडे सुद्धा घेऊन जाणार आहे. म्हणजे जेव्हा लय होणार, शिव काय करतोय, लय करतो. स्थिती, सृजनशीलता, स्थिती आणि लय अशी तीन ज्या गोष्टी घडणार आहेत, तर ही काय करणार आहे, स्थितीमध्ये आपण जेव्हा तिच्याकडे असतो, शक्ती जेव्हा आपल्याकडे असती तेव्हा शिवाकडे ती आपल्याला जेव्हा घेऊन जाण्यासाठी येते, तेव्हा भक्तांना निर्गुण परब्रह्म परप्रकाश यांची ती ओळख करून येते. तुम्ही ती कशी आहे, तर ती हे त्रिपुर सुंदरी देवी ही आपल्या शीर्षस्थानी शिवशंकराच्या कडून आणि स्वतःही त्या परब्रह्म परमात्म्याची आपल्याला ओळख करून देण्याची काम करते. याचाच अर्थ ती आपल्याला मोक्ष देण्याचा सुद्धा, म्हणजे आपल्या इच्छित काय हो, आता आपण तरी या सगळ्या बयाच्या आपल्या या ग्रुप मधल्या काही जणी यंग आहेत, त्यांच्या बाबतीत मला म्हणायचं नाही, पण माझं वैयक्तिक जर सांगितलं तर आता सगळं इच्छित झालेलं आहे. आता फक्त आपल्याला चांगलं मरण यायला पाहिजे. अनासायन मरण, काही न त्रास न होता अगदी इच्छित मरण यावं असं जर वाटत असेल तर ह्या ललितेच्या सहाय्यानं आपल्याला त्या परब्रह्म निर्गुण अशा परब्रह्म्याची, परमप्रकाशाची ओळख आपल्या भक्तांना ही श्री शक्ती करून देणार आहे. आणि त्याचं काम ही त्रिपुर सुंदरी, हजार पाकळ्यांच्या कमळामध्ये वास करणारी, ही शीर्षस्थानी असणारी अशी ही शिवस्थानी असणारी ही देवता आपल्याला ज्ञान करून देणार आहे, परमात्म्याचं, परमप्रकाशाचं. असा ह्या श्लोकामध्ये थोडासा अर्थ अभिप्रेत आहे असं मला वाटतंय. असं इथपर्यंत तरी मी थोडाफार अभ्यास करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत आपण 23 श्लोक आहेत बघितलेले आहेत. म्हणजे सूक्ष्म रूपानं ती आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा आहे. आपल्यामध्ये जी चेतना शक्ती आहे त्रिमती म्हणजेच महात्रिपुर सुंदरी. बघा, महात्रिपुर सुंदरी, 3 पुर सगळी जी आहेत तर त्या म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, तर ती सगळे तसं आपल्या शरीरामध्ये सगळं आहे होते. काल का परवा संध्या त्यांनी सांगितलं होते की आपण पंचमहाभूतांचं बनलेलं, तसंच आपल्या या पंचमहाभूतांमध्ये ती शक्ती सगळीकडे खेळतीये. ती चेतना, जेव्हा ती चेतना नष्ट होईल तेव्हा आपण कुठंच नसणार आहे. आणि म्हणून त्या अशा चेतना शक्ती आपल्या शरीरामध्ये असताना आपल्याला ती निर्गुण निरूप अशा परमेश्वराची प्राप्ती करून देण्यासाठी
नक्कीच मदत करेल. अशी ही शक्तीची आपण उपासना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिचं नाम सतत घेणार आहोत. आता पुढच्याही श्लोकांमध्ये आणखीन पण आता तिचं जे पुढचं जे आहे भंडासुराच्या वधाचं, आता ह्या पुढच्या म्हणजे जी या कार्यासाठी देवांनी तिला बोलावणं केलं होतं त्याचं वर्णन आता पुढच्या श्लोकांमध्ये काही येणार आहे. ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. आज आपण इथंच थांबणार आहोत. 23व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. आता मला वाटतं एक साधारणपणे 60 श्लोक झालेले, 60-65 श्लोकांपर्यंत म्हणजे नामांपर्यंत, श्लोक नाही सॉरी, श्लोक 23च झालेले आहेत. 60-65 नामांपर्यंत आपण आलेलो आहोत. हळूहळू तिची एक एक नावं आपल्याला उलगडत जात आहेत. अशी ही शक्ती देवता आणि ही उपासना आपण तिची करणारच आहोत, करतो आहोत. अशीच पुढे शक्ती तिने आपल्याला ती करण्यासाठी द्यावी अशी तिच्याकडे प्रार्थना करते. आणि इथंच माझं हे थोडस स्तोत्राचा अर्थ सांगण्याचं जे एक प्रयत्न आहे तो माझा मामुलीचा प्रयत्न मी इथंच थांबवते. जे काय थोडंफार मला सांगता आलं असेल ही तिचीच कृपा आहे. जर काही चुकलं असलं तर आपण सगळ्यांनी मला माफ करावं आणि त्याबद्दल मी आपल्याला क्षमस्व आहे. धन्यवाद.